नमस्कार, मी विशाल पाटील. न्यूज प्लॅनेट मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सध्या राज्यामध्ये महाविकास आघाडी आणि मनसेनं निवडणूक आयोगाला विचारलेले प्रश्न आणि आयोगानं दिलेल्या उत्तरांची चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे सर्व पक्षांचे इच्छुक उमेदवार हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तिकिटासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतायत. त्यातच एकत्र की एकला चलोरेचा नारा देत राजकीय पक्ष या निवडणुकांना सामोरे जाणार हे काळच ठरवेल. तत्पूर्वी देशाची आर्थिक राजधानी मुंबई, कारण देशाचं अर्थकारण हे महाराष्ट्राची राजधानी मुंबईच्या आसपास फिरत असतं आणि याच मुंबई महापालिकेवर झेंडा कुणाचा फडकणार याचे दावे प्रतिदावे केले जातात. मुंबईचा किंग कोण ठरवणार, तर अर्थातच मुंबईकर मतदार राजा. मुंबईकरांच्या मनात नेमकं काय आहे, मुंबईकरांचा कौल कुणाला आहे, मुंबईकरांवर विविध राजकीय समीकरणांचा महायुती महाआघाडीचा किती परिणाम होणार आहे, मुंबईमधील बहुभाषिक मतदार, निवडणुकीतील स्थानिक मुद्दे, राजकीय पक्षांची उमेदवार निवड यावर मुंबईचा निकाल अवलंबून असणार आहे. आणि त्यासाठीच मुंबईकरांच्या मनात नेमकं काय आहे, निवडणुकांचे निकाल कसे असतील, काय सांगतोय लोकशाही मराठी आणि श्री मीडिया रिसर्चचा ओपिनियन पोल, पाहणार आहोत आजच्या या भागात. बरं, आजचा आमचा हा ओपिनियन पोल जाणून घेण्यासाठी पुढला 1 तास लोकशाही मराठीच्या स्क्रीनवरून कुठेही जाऊ नका, कारण पुढल्या तासाभरामध्ये हा ओपिनियन पोल अतिशय साध्या सोप्या पद्धतीने महाराष्ट्राला आम्ही आज समजावून सांगणार आहोत. तो पाहण्यासाठी आपल्या सोबत स्टुडिओमध्ये आहेत श्री मीडिया रिसर्चचे डायरेक्टर सुनील देशपांडे. सुनील जी, आपलं खूप खूप स्वागत आज आपल्या स्टुडिओमध्ये. लोकशाही मराठी आणि श्री मीडिया रिसर्चचा जो ओपिनियन पोल आहे तो आपण महाराष्ट्राला दाखवण्यासाठी सज्ज झालेलो आहोत. पुढला तासभर कुठेही जाऊ नका. सुरुवातीला हा सर्वे, त्यात विचारण्यात आलेले प्रश्न, त्याचं सॅम्पल साईज, त्याचा एंड रिझल्ट आणि कोणत्या मुद्द्यांच्या अवतीभोवती हा ओपिनियन पोल घेण्यात आलेला आहे ते आपण अगदी सुरुवातीला जाणून घेणार आहोत ग्राफिक्सच्या माध्यमातून. तर सुरुवातीला बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कार्यावरती आपली प्रतिक्रिया काय, हा पहिला प्रश्न आम्ही मुंबईकरांना या पोल दरम्यान विचारलेला होता. आलेलं उत्तर काय आहे, त्यांना 4 पर्याय देण्यात आलेले होते. त्यापैकी उत्तम असं म्हणणं 18%, मुंबईकरांचं चांगला म्हणतात 44%, साधारण असल्याचं 33%, मुंबईकरांचं म्हणणं वाईट असल्याचं 0.5% जे नागरिक आहेत, मुंबईकर आहेत, त्यांचा हा निकाल आहे. पहिल्या प्रश्नाची आलेली ही ओपिनियन पोल मधली उत्तर आपण याला पाहिली. त्यानंतर थेटपणे दुसरा प्रश्न आम्ही विचारलेला होता, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कार्यावर आपली प्रतिक्रिया काय आहे. काय प्रतिक्रिया दिलेली नागरिकांनी? अस्वच्छता 26% मुंबईकरांचं म्हणणं आहे, नाले आणि गटारांसंदर्भात 24% जनता, खराब रस्ते 15% नागरिक, पाणी ही देखील महत्वाची समस्या 11% नागरिक, वाहतूक कोंडीला रोजच तुम्हाला आम्हाला सगळ्यांना सामोरं जावं लागतं 11% नागरिक, फेरीवाले 8%, अतिक्रमण 4% आणि पुनर्वसनाचा मुद्दा हा 1% या ठिकाणी असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. हा विचारलेला होता आम्ही दुसरा प्रश्न. त्यानंतर वळूयात आपण तिसऱ्या प्रश्नाकडे. तिसऱ्या प्रश्नावरती मुंबईकरांचं काय म्हणणं आहे, माजी नगरसेवकांच्या कार्यावरती तुमची म्हणजे मुंबईकरांची प्रतिक्रिया काय. तर विकास कार्यासंदर्भात आणि जनसंपर्क या संदर्भात आम्ही पोल घेतलेला होता. विकास कार्याबाबत 62% जी जनता आहे तिने हिरवा कंदील दिलेला होता आणि रेड फ्लॅग दिलेला होता 38% जनतेनं. जनसंपर्काबाबत 57% हा त्या ठिकाणी ग्रीन सिग्नल पाहायला मिळतोय, 43% म्हणतात रेड फ्लॅग त्या ठिकाणी देताना दिसतात. माजी नगरसेवकांच्या कार्यावरती मुंबईकरांची काय ओपिनियन पोल आहे ते आपण यावेळेला पाहिलं. वळूयात पुढच्या प्रश्नाकडे. आगामी मनपा निवडणुकीत बृहन्मुंबई मनपावरती कोणत्या पक्षाची सत्ता यावी असं मुंबईकरांना वाटतंय. मुंबईकरांनी काय कौल दिलेला आहे तो आपण थेट यावेळेला आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहतोय. भाजप 34%, ठाकरे गट 32%, केवळ 2% डिफरन्स या ठिकाणी. शिंदे गट 12%, काँग्रेसला देखील त्या ठिकाणी मतदान होऊ शकतंय. मनसे 5%, अजित पवार गट 1%,
त्यानंतर वंचित बहुजन आघाडी 1%, MIM 1%, सपा 1% आणि शरद पवारांचा जो गट आहे म्हणजे शरद पवारांची राष्ट्रवादी 1%. अशा प्रकारे कुणाचं त्या ठिकाणी कौल मिळणार आहे किंवा कुणाची सत्ता यावी असं मुंबईकरांना वाटतं ते देखील आपण एक्सप्लेन करून झालेलं आहे. वळूयात पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा आणि महत्त्वाचा प्रश्न यानंतर, आगामी मनपा निवडणुकीतील प्रमुख मुद्दा नेमका काय असेल? कारण मुद्द्यांवरती ही निवडणूक लढवली जाते की गुद्द्यांवरती हे देखील स्पष्ट होणं गरजेचं होतं. त्यानुसार विचारलेला प्रश्न होता. तर पक्षनिहाय ज्या प्रकारे मुद्दा मांडला जातो त्यात 39 उमेदवार जे आहेत ते 39 समाजाच्या आधारावरती 0.9 मराठी भाषेचा मुद्दा, 8 लाडकी बहीण योजना जी आहे त्याचा देखील परिणाम कितपत असू शकतो, तर केवळ 5. प्रमुख मुद्दे कुठले असतील हे 5 मुद्दे आणि त्यावरती या निवडणुका लढवल्या जाण्याची शक्यता आहे. या संदर्भातला आम्ही प्रश्न उपस्थित केलेला होता. वळूयात पुढच्या प्रश्नाकडे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विकासासाठी कोणते नेतृत्व सक्षम आहे असं जनतेला वाटतं, मुंबईकरांना वाटतं. मुंबईकरांनी कोणाला कौल दिलेला आहे? उद्धव ठाकरे असं म्हणणं. 38% मुंबईकरांचं, 26% म्हणतात देवेंद्रजी फडणवीस. एकनाथ शिंदे यांच्या नावावरती 12% मुंबईकर विश्वास ठेवतात. आशिष शेलारांवरती 9%, वर्षा गायकवाड ज्या आहेत त्यांच्यावर 7%, राज ठाकरेंवरती 5%, अबू आझमी 2% आणि 1% आहे अजित पवार. वळूयात पुढच्या आणखी महत्वाच्या प्रश्नाकडे. शिवसेना ठाकरे गट मनसे एकत्र आल्यास काय होईल असं आपणास वाटतंय? खरं तर ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असा एका बाजूला सूर उमटत असताना दोन्ही ठाकरे बंधू म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र आल्यास काय होऊ शकतं? शिवसेना ठाकरे गट मनसे एकत्र आल्यास काय होईल असं आपल्याला वाटतं? हा आम्ही प्रश्न मुंबईकरांना विचारला. मुंबईकरांचं म्हणणं आहे ठाकरे गटाला याचा फायदा होईल 39%, काही परिणाम होणार नाही असं 36%, भाजपला फायदा होईल 15%, मनसेला फायदा होईल 10%. एकंदरीत या संदर्भातही मी या सुनीलजींकडनं या सगळ्या चार्टला आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यानंतर वळूयात आपण पुढच्या मुद्द्याकडे. राहुल गांधी यांनी केलेला मतचोरीचा आरोप जो आहे तो मुंबईकरांना महत्वाचा वाटतो का? होय असं म्हणतायत 35%, नाही म्हणतायत 63%, तटस्थ असलेले आहेत 2%. मतचोरीचा मुद्दा देखील सध्या गाजताना आपल्याला पाहायला मिळतोय. वळूयात पुढच्या प्रश्नाकडे आणि त्यावरती काय पोल दिलेला आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात किंवा आपल्या मतदारसंघात मतचोरी झाली असं आपणाला वाटतं का? तर ज्यावेळेला मुंबईकरांना आम्ही हा प्रश्न विचारला 26% म्हणतात होय, 72% म्हणतात नाहीत, तटस्थ आहेत 2%. पुढचा मुद्दा, जाती व्यवस्थेवर आधारित पक्षनिहाय मिळालेली पसंती कशा प्रकारे असेल? आपण समाज, त्यानंतर भाजप, ठाकरे गट, शिंदे गट, काँग्रेस, अजित पवार गट, शरद पवारांचा गट, मनसे, MIM, वंचित बहुजन आघाडी, सपा आणि रिपाई अशा प्रकारे आपण या गोष्टी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलेला होता. मराठी जी मतं आहेत, मराठी मतं भाजपला 29%, ठाकरे गटाला 44%, शिंदे गटाला 18%, काँग्रेसला 3% आणि त्या पुढचा चार्ट आपण पाहतोय. ब्राह्मण मतदार भाजपकडे 63%, 18%, ठाकरे गटाकडे 16%, शिंदे गटाकडे, काँग्रेसकडे 3%. दक्षिण भारतीय हा देखील एक कळीचा मुद्दा ठरू शकतो. दक्षिण भारतीयांची भाजपला पसंती आहे 44%, 24% जनता ही ठाकरे गटाकडे, 11% दक्षिण भारतीय जे आहे ते शिंदे गटाकडे, काँग्रेसकडे 18%. जैन धर्मीय सध्या कबुतरांचा मुद्दा गाजतोय आणि जैन धर्मियांचं काय म्हणणं आहे त्यावरती पाहूयात. जैन धर्मियांपैकी 73% जणांचा ओढा असेल भाजपकडे, 11% केवळ ठाकरे गट, 14% शिंदे गटाकडे, 2% काँग्रेसकडे. त्यानंतर गुजराती मतं हा तर अतिशय कळीचा मुद्दा आहे, कारण गुजराती विरुद्ध मराठी असा वाद अनेक ठिकाणी पाहायला मिळतोय. गुजराती 89% जे आहेत ते भाजपकडे, 6% ठाकरे गटाकडे, 3% शिंदे गटाकडे, 2% काँग्रेसकडे. त्यानंतर कोळी बांधव ज्यांना आपण या ठिकाणचे स्थानिक म्हणतो, त्यांचीच ही मुंबईची जमीन आहे, त्या कोळी बांधवांचा 37% ओढा हा भाजपकडे, 30% ठाकरे गटाकडे, 21% शिंदे गटाकडे, 4% काँग्रेसकडे. आणि उत्तर भारतीय विरुद्ध मराठी वादही आपण पाहतोय. उत्तर भारतीयांचा भाजपकडे ओढा आहे 61%, 15% ठाकरे गटाकडे, 12% शिंदे गटाकडे, 9% काँग्रेसकडे. आणखी एक महत्वाचा मुद्दा जो आहे तो सगळ्यात शेवटी आपण यावेळेला आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती पाहणार आहोत. जाती व्यवस्थेवर आधारित पक्षनिहाय तर आपण पाहिलं कोणत्या पक्षाला किती वॉर्डात आघाडी मिळू शकते. प्रत्येक वॉर्डाकडे, तुमच्याही वॉर्डाकडे तुमचं लक्ष असेल तर या संदर्भातलं सगळं एक्सप्लेनेशन आपण पाहणार आहोत. भाजप जर आपण विचार केला 89 वॉर्ड, शिवसेना उबाठा म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना 71, शिवसेना एकनाथ शिंदेंची 35, काँग्रेस 20, मनसे 1, अजित पवार गट 3. त्यानंतर पुढचे आपण बघतोय की प्रत्येकाला 1-1, सपा 5 आणि शरद पवारांचा गट 1, MIM
आभासे आणि शरद पवारांचा गट एक या ठिकाणी आघाडी त्यांना त्या वॉर्डामध्ये मिळू शकते। एकंदरीत ही आकडी अतिशय महत्त्वाची आहे, कारण हा ओपिनियन पोल कसा खरा ठरतो हे आपण पुढच्या एक्सप्लेनेशन मध्ये पाहणार आहोतच। आणि या संदर्भात सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न जो आहे तो सुनीलजी मला आपल्याला विचारावासा वाटतो। सुनीलजी, सर्वेचे निकष कोणत्या रिसर्च मेथोडॉलॉजी प्रश्नांवरती आणि तुमचं सॅम्पल साईज काय आहे ते मुंबईकरांना, महाराष्ट्रातल्या आपल्या सर्व प्रेक्षकांना कळू द्या। सुनीलजी नमस्कार। ॲक्च्युअली आपण रॅन्डम सॅम्पल पद्धतीने हा सर्वेक्षण केलेला आहे। बरं, साधारणतः संपूर्ण 227 वॉर्डामध्ये 50च्या ॲव्हरेजनी जवळपास 12,000 सॅम्पल्स आपण कलेक्ट केले आहे। बरं, आणि ते खूप मोठ्या प्रमाणावर आहे, त्यामुळे याची ॲक्युरेसी अबाव आपण 90% कन्सिडर करू शकतो, एवढी ॲक्युरेसी असेल असा आमचा दावा आहे। बरं, आता संपूर्ण सर्वेक्षण केल्यानंतर जो अंदाज आलेला आहे तो आम्ही आपल्या समोर मांडलेला आहे। आता तुम्ही जी आकडेवारी दाखवली पक्षांची प्रत्येकाला मिळत असलेली, तर पक्षनिहाय मिळत असलेली पसंती एक त्यात महत्त्वाचा मुद्दा आहे। खरं, भाजपला 33% मतं मिळत आहेत, शिवसेना उबाटाला 30%, शिवसेना शिंदे यांना 13%, काँग्रेस 13%, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार 1%, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार 1%, मनसे 6%, MIM 1, सपा 2 अशी मतं मिळतात। त्या पद्धतीने त्यांना जागा मिळताना इथे दिसत आहेत। बरोबर आहे, खरं। आणि ज्या प्रकारे तुम्ही सॅम्पल साईज समजावून सांगितलेलं कुणाला किती पसंती मिळते, मात्र ओव्हरऑल ज्यावेळेला आपण अशा प्रकारचा एखादा सर्वे करतो त्यात महत्त्वाचा मुद्दा हाच असतो की या 11 प्रश्नांचा एकंदरीतच आपण सर्वे केल्यानंतर याचा परिपाक नेमका काय सांगणार आहे? राईट। आता हे आपण जे काही प्रश्न विचारलेत ना लोकांना, त्यातला सर्वात महत्त्वाचा म्हणजे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कार्यावर प्रतिक्रिया आपण विचारली होती। बरोबर, तर साधारणतः 62% मतदार हा समाधानी आहे। हा, म्हणजे महानगरपालिका साधारणतः 22 पासनं म्हणजे कार्यरत नाहीये नगरसेवक, म्हणजे ते प्रशासकीय याच्यात आहे, तरी सुद्धा बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कार्यावर येथील मतदार मोठ्या प्रमाणावर समाधानी असल्याचं दिसून येत आहे। बरं, आणि समस्या तर त्याच्यातल्या मुख्य अस्वच्छता, नाले गटार या कॉमन समस्या आहेत, त्या सातत्याने येतात। खराब रस्ते हा मुद्दा 15%वरच आलाय, पण तो अजूनही तो तेवढाच महत्त्वाचा आहे। विशेष म्हणजे नगरसेवकाच्या विकास कार्यावर लोक समाधानी आहेत, म्हणजे विकास कामं होत आहेत असं आपल्याला म्हणायला हरकत नाहीये, म्हणजे लोक समाधानी आहेत। फक्त जनसंपर्काच्या बाबतीत त्या प्रमाणात समाधानी नाहीयेत, जो 57% म्हणजे 43% मतदार हा नाराज आहे जनसंपर्काच्या बाबतीमध्ये। नंतर आपण कोणत्या पक्षाची सत्ता यावी याच्यामध्ये जर पाहिलं तर 34-32% भाजप शिवसेना आहे, पण शिवसेना भाजपमध्येच इथे खरी लढाई आहे। दोघांचे मतांची टक्केवारी इथं 2%चा फरक आहे, पण जेव्हा खाली येतं कोणता उमेदवार निवडून यावा तिथं 3%ची आघाडी भाजपला मिळते, त्यामुळे त्यांना अधिकच्या 18 जागा मिळताना दिसतात शिवसेनेपेक्षा। तर त्यानंतर कोणत्या पक्षाची सत्ता यावी असा जो पुढचा मुद्दा होता खरं तर अतिशय महत्त्वाचा, त्याविषयी मला आपल्याकडून थोडंसं जाणून घ्यायचंय। सर्वेचा परिपाक घेता कोणत्या पक्षाची सत्ता यावी हा जो मुद्दा आहे त्याच्यामध्ये 34% भाजपला आणि 32% शिवसेनेला मतं मिळताना दिसत आहेत। ॲक्च्युली ही जी आकडेवारी आहे ना, तर ती आकडेवारी शिवसेनेचा जनाधार अजूनही दाखवते, परंतु आजपर्यंत मोठा भाऊ असलेली शिवसेना भाजपपेक्षा इथे मागे जाताना, पाठी जाताना दिसते। कारण आजपर्यंत 35%च्या वरती मतं शिवसेनेला इथं मिळणं अपेक्षित होते, किंवा शिवसेना सातत्याने 25 वर्षापासून इथं सत्तेत आहे, सर्वाधिक जागा त्यांना मिळताना दिसत आहेत। पहिल्यांदाच भाजप शिवसेनेपेक्षा अधिक जागा घेऊन जाताना इथं दिसतंय, कारण की मागच्या निवडणुकीत क्लोज फाईट झाली होती, 84-82 असं झालं होतं, 2 जागांनी का असं ना, पण शिवसेना आघाडीवर होते। आता मात्र भाजप पुढे आणि फार मोठ्या फरकाने पुढे, 18 जागा, जरी फरक 3%चा असला जागेमध्ये तरी 18 जागा म्हणजे फार मोठ्या प्रमाणावरती भाजप पुढे जाताना दिसते। मतचोरीचा एक विषय महत्त्वाचा आहे आपला, निश्चितच त्या मुद्द्याकडे मी आपल्याकडे येतोच आहे, मात्र आपण एक जे प्रश्न घेतलेले होते त्या संदर्भातले उत्तर मी आपल्याकडून जाणून घेत होतो। पुढचा महत्त्वाचा आणखी प्रश्न मला आपल्याला विचारायचा तो थेट म्हणजे सत्ता परिवर्तन होताना दिसून येत आहे का? प्रत्येक राजकीय पक्षानं, मग ती महायुती असेल, महाविकास आघाडी असेल, प्रत्येकानं ही निवडणूक प्रतिष्ठेची करण्याचं ठरवून ठेवलेलं आहे। त्या अनुषंगानं काय वाटतंय की प्राथमिक जी आपण चर्चा यावेळेला करतोय यामध्ये मतं कशा प्रकारे डिवाइड होऊ शकतात? जसं जातीय समीकरण या संदर्भात आपण दाखवलं, नाराजी संदर्भातलं दाखवलं, कुठल्या पक्षाला किती वेटेज मिळताना दिसतंय हे देखील दाखवलं। 1 बाय 1 आपल्या सर्व प्रेक्षकांना हे कळू द्या। सध्याच्या उद्या जर निवडणूक झाली तर मुंबई महानगरपालिकेमध्ये सत्ता परिवर्तन होताना स्पष्टपणे दिसते, कारण 89 जागा भाजपला मिळत आहेत आणि
35 जागा शिवसेना शिंदेना पक्षाला मिळत आहेत. बरं. म्हणजे सरळ सरळ 124 जागा भाजपच्या येताना दिसत आहेत. बरं. आणि ही फार मोठी गोष्ट आहे की शिवसेनेच्या ताब्यातून महानगरपालिका जाताना आज तरी स्पष्टपणे दिसते. पुढील 2-3 महिन्यात काय वातावरण बदलेल माहित नाही, पण तरी सुद्धा ट्रेंड हाच आहे. भाजप सर्वात मोठा पक्ष राहील आगामी महानगरपालिका निवडणुकीत आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही मागे राहील. किती जागांनी राहील हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. कारण आत्ताच्या घडीला जी भाजपला म्हणजे झेप मिळाली किंवा जी मतांची आकडेवारी आणि जागा दिसत आहेत त्या स्पष्टपणे शिवसेनेपेक्षा अधिक. आता शिवसेना शिंदे गटांना जे जागा मिळत आहेत 35, हे सुद्धा खूप महत्वाची बाब आहे. म्हणजे याचा अर्थ असा की जी सहानुभूती उद्धव ठाकरे यांना लोकसभेत मिळत होती असं आपल्याला आणि सहानुभूती आहे आपण चर्चा करत होतो, ती सहानुभूती इथं मिळताना दिसत नाहीत. उमेदवार महत्वाचा आहे कारण उमेदवार शिवसेना शिंदेमध्ये गेल्यामुळे ते विजयी होताना दिसत आहेत. म्हणजे पक्षापेक्षा उमेदवाराला लोक मतदान करताना दिसत आहेत. हे यावरून स्पष्टपणे अधोरेखित होत आहे. आणि काँग्रेसचं मात्र पुन्हा एकदा पिछाडी दिसते. काँग्रेसचं इथं 30-40 जागांवरती वर्चस्व असताना सुद्धा फक्त 19-20 जागांवरती काँग्रेस सध्या पुढे आहे. बरोबर आहे. बरं, जसं तुम्ही आता एक्सप्लेनेशन दिलेलं आहे त्याचाच पुढचा महत्त्वाचा मुद्दा की काय झालेलं आहे की एकच पक्ष 2 वेगवेगळ्या याच्यात विभागला गेल्याचं आपण राष्ट्रवादीतही पाहून झालेलं आहे. तशाच प्रकारे शिवसेनेचेही 2 गट आहेत. एक उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आणि दुसरी जी आहे ती शिवसेना जी शिंदेंची शिवसेना म्हणून ओळखली जाते. कुठेतरी आपल्या प्रेक्षकांचं कन्फ्युजन होऊ नये त्यामुळे ज्या ज्या वेळेला आपण एक्सप्लेनेशन देणार आहात आपल्याला हे सविस्तर खरं तर त्या ठिकाणी सांगावं लागणार आहे. आता पक्ष नेतृत्वाचा मुद्दा त्या संदर्भातला आपण एक प्रश्न उपस्थित केलेला होता. कुणाच्या नेतृत्वावरती मुंबईकरांचा सर्वाधिक विश्वास असेल असं आपल्याला वाटतंय? तुमच्या समोर देखील ही आकडेवारी जी आहे ती पाहायला मिळते. आपले प्रेक्षकही ती पाहतील. मला आपल्याकडून समजून घ्यायचं आहे कुणाचं सक्षम नेतृत्व आणि त्या नेतृत्वावरती विश्वास आहे मुंबईकरांचा. आपण ज्यावेळेस हा प्रश्न विचारला होता की सक्षम नेतृत्व जो मुंबईचा विकास करू शकेल असा प्रश्न विचारला होता. उद्धव ठाकरे यांना 38% मतदारांची पसंती आहे. देवेंद्र फडणवीस 26, एकनाथ शिंदे 12, आशिष शेलार 9, वर्षा गायकवाड 7, राज ठाकरे 5, अबू आझमी 2, अजित पवार 1. यावरून एक स्पष्ट दिसते की उद्धव ठाकरे यांना सर्वाधिक पसंती आहे. परंतु ती पसंती म्हणजे काँग्रेसला जी मतं मिळतात त्या काँग्रेसचा जो मतदार आहे तो उद्धव ठाकरेंकडे किंवा शिवसेनेकडे उद्धव ठाकरेकडे वळताना दिसतो. त्यामुळे त्यांची 38% म्हणजे 32 आणि 6% जवळपास काँग्रेसचे मतं इकडे शिफ्ट होताना दिसतात याच्यासाठी नेतृत्वासाठी. परंतु भाजप शिवसेनेला जी नेतृत्वासाठी पसंती मिळते ती साधारणतः 47% मतदार हे विद्यमान सरकारवर म्हणजे देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार आणि एकनाथ शिंदे यांच्यावरती विश्वास व्यक्त करते. हे लोक मुंबईचा विकास करू शकतील असं वाटतं. कारण साधारण एखादे सत्तेत आहेत, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्री आहेत, त्यामुळे त्यांच्याकडून ते अपेक्षा करताना दिसतात. याचाच फायदा इथे भाजपला होताना अधिक दिसतोय. बरोबर आहे. भाजपला अधिक फायदा होईल असं आपलं मत आहे यावेळेला आणि जे सर्वेक्षण आपण केलेलं आहे त्याचे आकडेवारी देखील सांगताना दिसून येतात. पुढचा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे राहुल गांधी यांनी मतचोरीचा थेट आरोप केलेला होता आणि त्यावरूनच सध्या महाविकास आघाडी अधिक मनसे हे जाऊन निवडणूक आयोगाला अनेक प्रश्न विचारताना दिसतात. निवडणूक आयोगाच्या उत्तरांवरती अजूनही समाधानी महाविकास आघाडी आणि मनसे नसल्याचं दिसतंय. कालचा जर आपण विचार केला तर त्या प्रश्नांची उत्तरं आज त्यांना मिळणं अपेक्षित होतं. मात्र मतचोरीचा कितपत परिणाम आणि त्या मुद्द्यावरती ज्या वेळेला हे मुंबईचं बृहन्मुंबई महापालिकेचं इलेक्शन लढलं जाईल त्याच्यावरती त्याचा कितपत परिणाम दिसून येईल? आपण हा प्रश्न मतदारांना विचारला कारण हा प्रश्न फार मोठ्या प्रमाणावर राहुल गांधींनी, काँग्रेसने आणि विरोधी पक्षांनी हा प्रश्न मोठ्या प्रमाणावर उचललेला आहे. पूर्ण देशभरामध्ये हा गाजतोय. आपण असा प्रश्न विचारला की राहुल गांधी यांनी मतचोरीचा आरोप केला तो योग्य वाटतो का? फक्त 35% लोकांनी योग्य वाटतो असं म्हणाले आणि 63% लोकांना त्यावर विश्वास बसत नाहीये. म्हणजे हा जो आरोप आहे तो चिटकत नाही किंवा तो यशस्वी होताना दिसत नाहीये. त्यामुळं राहुल गांधी यांचा आरोप मुंबईकरांना तरी त्यात तथ्य आहे असं सध्या तरी आमच्या सर्वेक्षणातून वाटत नाहीये. आणि आपण त्यानंतर एक दुसरा प्रश्न विचारला होता की महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये मतचोरी झाली का किंवा आपल्या मतदारसंघात मतचोरी झाली का असे आपणास वाटते का असं मतदारांना विचारलं का. त्यांच्या अजून आताच त्यांनी लोकसभा विधानसभेला त्यांनी मतदान केलं होतं. तर फक्त 26% लोक म्हणतात की हो झाली आणि 72% लोक नाही म्हणतायत. म्हणजे यावरून असं स्पष्टपणे दिसून येतंय की 72% मतदारांना आपल्या मतदारसंघात किंवा महाराष्ट्रात मतचोरी झाली असं वाटत नाही. त्यामुळे राहुल गांधींचा जो आरोप आहे तो तितकासा महाराष्ट्रामध्ये इफेक्टिव्ह राहील असं सध्या तरी वाटत नाही.
बरोबर आहे. एकूणच आपण 11 प्रश्न उपस्थित केलेले होते. त्या 11 प्रश्नांसंदर्भातले उत्तरं आणि त्याचा आलेला जो सर्वेक्षणाचा निकाल आहे, अंदाज आहे, तो अंदाज आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला. मुंबई महापालिकेतील कसं असेल पक्षीय बलाबल, कोणत्या पक्षाला किती टक्के जागा मिळणार आणि किती जागा राखण्यामध्ये प्रत्येक पक्षाला यश मिळणार याचा अंदाज आमच्या ओपिनियन पोलनुसार काय आहे पाहूयात टेलिव्हिजन स्क्रीनवर. तर प्रत्येक पक्षाला मिळत असणारी वॉर्ड निहाय रेटिंग काय सांगतेय, तर पक्ष आहे भाजप, टक्केवारी 33 आणि जागा एकूणच जागांपैकी 89 जागा या भाजपला मिळू शकतात. ओपिनियन पोलचा हा अंदाज आहे. त्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना टक्केवारी दाखवते 30%. 3% फरक या दोन्ही पक्षांमध्ये पाहायला मिळतो आणि जागांमधील तफावत पाहिली तर भाजपला 89 आणि 71 जागा उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला. त्यानंतर येतोय शिवसेनेचा मुद्दा. शिवसेना कुठली, तर शिंदेंची शिवसेना आणि शिंदेंची शिवसेना टक्केवारी दाखवते 13%, म्हणजे दोघांच्याही निम्मेपेक्षा कमी टक्केवारी या ठिकाणी दिसते. जागा ते राखू शकतात 35 जागा. काँग्रेस 13%, एकूण 20 जागा. अजित पवारांचा जो राष्ट्रवादी गट आहे त्यामध्ये 1% चान्सेस दिसतात, एकूण 3 जागा ते अंदाजानं राखू शकतात. शरद पवारांची जी राष्ट्रवादी त्यामध्ये देखील 1%, मात्र एकच जागा ते राखू शकतील. मनसे जो महत्वाचा फॅक्टर म्हणून आपण पाहिला जात होता, मनसे 6%, मात्र केवळ एकच जागा मनसेला मिळण्याचा अंदाज ओपिनियन पोलनुसार पाहायला मिळतोय. MIM 1% म्हणजे एक जागा, सपा 2%, 5 जागा ते राखू शकतात आणि मग जे इतर आहेत त्यामध्ये एक, अशा प्रकारची ही आकडेवारी आपल्याला पाहायला मिळते. थेट प्रश्न मला सुनील सर आपल्याला विचारायचा. सुनील सर, प्रत्येक पक्षाला मिळत असणारी वॉर्ड निहाय रेटिंग जर आपण पाहिली तर भाजपच या ठिकाणी जर मोठा भाऊ होत असेल तर मग इतर पक्ष कशा प्रकारे हे सगळं गणित जुळवू शकतात असं आपल्याला वाटतं. कारण धक्कादायक आकडेवारी ही मुंबईकरांसाठी देखील असू शकते, कारण ओपिनियन पोलचे आकडेवारी तेच सांगताना दिसतात. आपल्या महाराष्ट्रातल्या आणि मुंबईतल्या प्रेक्षकांना हे मला एक्सप्लेन करून हवंय की वॉर्ड निहाय रेटिंग तुमची काय सांगते. एकंदर आपण 227 वॉर्डाचा जो सर्वे केला त्याच्यामध्ये 33% भाजपला मतं मिळत आहेत आणि 30% शिवसेना उभाठाला आणि 13% शिवसेनेला. आता ही जी मतं आहेत ना, ही हार्डकोर हिंदुत्ववादी विचाराचे एकेकाळी असणारे म्हणजे शिवसेना उभाठा हे मतदार आहेत. पण 30% एवढे मतं शिवसेनेला कुठलं मिळतात, तर त्याचं सर्वात मोठं नुकसान इथं कोणाला होतंय, तर काँग्रेसला होतंय. कारण जवळपास 20%च्या आसपास महानगरपालिकेमधच्या निवडणुकीत काँग्रेसची मतं मागच्या वेळेस होती 17 ते 20%. तर ती मतं कमी होताना दिसते आणि ती मतं डायव्हर्ट होत आहेत ती शिवसेना उभाटाकडे. म्हणजे जे नुकसान होतंय ते काँग्रेसला इथे होतंय, कारण काँग्रेसचा मतदार मोठ्या प्रमाणावरती शिवसेनेकडे म्हणजे उद्धव ठाकरे यांच्याकडे जाताना दिसतोय मोठ्या प्रमाणावर. अर्थात ती महाविकास आघाडीची मतं आपण गृहीत धरली तर आता ही जी मतं आहेत ना, ती ही सर्व पक्ष जर सेपरेट लढले तर असं आहे. म्हणजे प्रत्येक पक्ष हा वेगवेगळा लढला तर ही आकडेवारी आहे. म्हणजे त्या पद्धतीने भाजपला सर्वाधिक पसंती मिळताना दिसते इथे. बरोबर आहे. एकला चलोरेचा जर नारा दिला तर काय चित्र असेल हे आमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती वॉर्ड निहाय रेटिंगच्या माध्यमातून आपण पाहिलं. त्यानंतर दुसरा आणि कळीचा मुद्दा, मुंबई महापालिकेवर आपल्याच पक्षाचा झेंडा फडकावा यासाठी राजकीय पक्ष अनेक पर्याय चाचपडून पाहताना दिसत आहेत आणि त्यानुसार वेगळी राजकीय समीकरण निर्माण झाल्यास त्याचा थेट निकालावरती काय परिणाम होणार आहे याचा अंदाज काय आहे सर्वेनुसार जाणून घेऊयात. सुरुवातीला केवळ महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी जर थेट लढत झाली तर काय घडणार आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी, आमचा ओपिनियन पोल काय सांगतोय त्यावर एक नजर टाकूया. वॉर्ड निहाय रेटिंग नंतर आपण आता वळतोय पहिला आणि महत्वाचं कॉम्बिनेशन, ते म्हणजे महायुती विरुद्ध महाविकास आघाडी आणि विरुद्ध मनसे अशी जर का लढत झाली तर काय चित्र निर्माण होऊ शकतं. पक्ष आणि आघाडी आपण यावेळेला पाहतोय. महायुतीनं जर ही निवडणूक लढवली तर 47% जागा त्यांना मिळू शकतात, म्हणजे एकूण जागांच्या 124 जागा ज्या आहेत ते महायुती राखू शकते. महाविकास आघाडी जर एकत्रपणे लढली तर 44% जागा म्हणजे तब्बल 97 जागा महाविकास आघाडी एकटी राखू शकते. मनसे ज्याच्याकडून सर्वाधिक अपेक्षा सगळ्यांना निर्माण झालेली आहे ती केवळ 6% त्या ठिकाणी चान्सेस दाखवते, म्हणजे मनसेला 1 जागा. MIM 1%, त्याला 1 जागा आणि सपा 2% म्हणजे एकूण 4 जागा. म्हणजे खरी लढत जी आहे ती महायुती विरुद्ध महाविकास आघाडी आणि मनसे अशा प्रकारे जर लढली गेली तर काय होऊ शकतं हे आपण पाहिलं. सुनीलजी, मला एक सांगा, मनसेकडून प्रचंड प्रमाणामध्ये अपेक्षा ठाकरे बंधूंचा जो महत्वाचा फॅक्टर होता की ठाकरे ब्रँड जर समोर आला, म्हणजे या कॉम्बिनेशनकडे आपण नंतर जाणार आहोत, मात्र ज्या प्रकारचा चार्ट आपले प्रेक्षक यावेळेला पाहतात सुनीलजी,
तुम्हीच सांगा, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी झालं तर नेमकं काय घडू शकतंय? आता यामध्ये आपण काय कन्सिडर केलंय की महायुती विरुद्ध महाविकास आघाडी. आता इथं मनसेला आपण महाविकास आघाडीमध्ये कन्सिडर केलं नाही, मनसे वेगळी लढली. अशा परिस्थितीमध्ये 47% महायुतीला मिळत आहेत आणि त्याच्या अगेन्स्टमध्ये 124 जागांवरती त्यांना विजय मिळताना दिसतोय. आणि महाविकास आघाडी म्हणजे काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची, यांना 97 जागा मिळत आहेत आणि पर्सेंटेज 44%, म्हणजे फक्त 3% फरक आहे. परंतु या 3% फरकामध्ये महायुतीला 124 म्हणजे 27 जागा अधिक मिळत आहेत महाविकास आघाडीपेक्षा. आणि मनसेचा परफॉर्मन्स हा अगदी खूपच कमी आहे, डाऊन आहे. त्याप्रमाणे मनसेचा जनाधार आम्हाला सर्वेक्षणादरम्यान आढळला नाही. तो पाठिंबा, राज ठाकरेंचा करिश्मा कुठेही जाणवला नाहीये. सद्यस्थितीमध्ये फक्त एका वॉर्डामध्ये मनसे आघाडीवर असल्याचं स्पष्टपणे यातून दिसलेलं आहे. आणि सपाचा म्हणजे सपाचे शिवाजीनगरचा जो भाग आहे तिथे त्यांचे 5-6 वॉर्ड त्यांचे स्ट्रॉंग आहेत. त्यातले 4 वॉर्ड हे सपाला महाविकास आघाडी महायुती महाविकास आघाडीमध्ये सपा नसली तर असं आपण कन्सिडर केली आहे त्याच्यामध्ये. खरं. दुसरं एक महत्वाचं कॉम्बिनेशनही पाहायला मिळतंय. बरं, एका बाजूला 2017 मधील जे निवडून आलेले सगळे उमेदवार होते ते कोण कोण होते याची यादी देखील तुम्ही आमच्याबरोबर पाहू शकता. यांना तिकीट मिळतं का, त्यांचं लॉबिंग त्यांच्या पक्षाकडे सुरू आहे का, हे देखील आपण एका बाजूला पाहू शकता. तर दुसरीकडे दुसरी आणि आणखी एक शक्यता ती म्हणजे भाजप आणि शिवसेना विरुद्ध उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आणि मनसे असा जर ठाकरे ब्रँड विरुद्ध भाजप शिवसेना सामना रंगला तर त्याचा निकालावरती काय परिणाम होऊ शकतोय ते देखील आपण आता ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर यावेळेचा आता सेकंड कॉम्बिनेशन काय होतंय, भाजप आणि शिवसेना एकत्र विरुद्ध उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आणि मनसे विरुद्ध इतर अशी लढत जर झाली त्या ठिकाणी, हे जर कॉम्बिनेशन झालं तर काय घडू शकतंय बघा. टक्केवारी सांगते, भाजप शिवसेना एकत्र लढली तर 45% म्हणजे 133 जागा भाजप शिवसेना जी आहे म्हणजेच शिंदेंची शिवसेना, तर इतकी जागा ते राखू शकतात. उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना अधिक मनसे केलं 37% जागा म्हणजे 70 जागा ते या ठिकाणी राखू शकतात. काँग्रेस 13% म्हणजे 17 जागा, अजित पवारांचा गट 1%, शरद पवारांचा गट 1%, MIM आणि सपा अशा प्रकारची आपण आकडेवारी पाहतोय. फार फरक नाही, 1-1-5 अशा प्रकारचं कॉम्बिनेशन दिसतंय. म्हणजे खरी लढत जर आपण भाजप शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आणि मनसे जर एकत्र आली तर ठाकरे ब्रँड काय करू शकतोय. सुनीलजी, मला सांगा, ठाकरे ब्रँडकडून असलेल्या अपेक्षा आणि एकत्रितपणे सुरू असलेली कामं आपण पाहतोय. दिवाळी अगदी तोंडावरती आलेली, दीपोत्सवाला स्वतः उद्धव बाळासाहेब ठाकरे मनसेच्या दीपोत्सवाला जाणार आहेत. काय दिवे लागणार असं आपल्याला वाटतं? नाही, मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जर युती झाली म्हणजे आपण काय पॅरामीटर ठेवला होता त्याच्यामध्ये, भाजप शिवसेना शिंदे विरुद्ध शिवसेना उबाठा प्लस मनसे आणि काँग्रेस वेगळी अशी लढत झाली तर त्या कंडिशनमध्ये भाजप शिवसेनेला 45% म्हणजे भाजप शिवसेना विरुद्ध महाविकास आघाडी आपण असेल मनसे वेगळं धरलं होतं, 2% अधिक भाजप शिवसेना मिळत होते 47%, ती आता मिळत आहेत 45% आणि ती 2% मतं उबाठा आणि मनसे यांच्याकडे जाताना दिसत आहे. परंतु काँग्रेस वेगळी लढली, तिची त्यांना 13% मतं जशाला तसे मिळत आहेत. उबाठा प्लस मनसे 37% आणि फक्त 70 जागा. म्हणजे आमचं मत असं आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना व मनसे हे एकत्र जर लढले आणि काँग्रेस वेगळी लढली तर पूर्णतः वन साइड निवडणूक आगामी महानगरपालिका निवडणुकीत मुंबईमध्ये पाहायला मिळेल आणि भाजप शिवसेनेचा महापौर किंवा सत्ता त्यांच्या हातात अगदी सहज जाईल असं स्पष्टपणे यावरून दिसतंय. बरोबर आहे. आता तिसऱ्या शक्यतेकडे आपण वळूयात सुनीलजी. दुसरी शक्यता तर आपण एक्सप्लेन केलेली आहे. तिसरी शक्यता किंवा तिसरं राजकीय समीकरण काय असू शकतं? महायुती विरोधात महाविकास आघाडी आणि त्याला मनसेच्या इंजिनची जर साथ मिळाली तर काय घडू शकतं? मुंबई महापालिका निकालात ती तिसरी शक्यता आपण आता ओपिनियन पोलच्या माध्यमातून पडताळून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर हे तिसरं जे कॉम्बिनेशन आहे ते काय घडवू शकतं त्यावरती एक नजर टाकूयात. आता यावेळेला ही तिसरी शक्यता काय आहे? महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अधिक मनसे अशी लढत झाली म्हणजे महाविकास आघाडीला जर मनसेचं बळ मिळालं, इंजिन लागलं, जसं आपण बघतोय की निवडणूक आयोगाकडे जाताना मनसे महाविकास आघाडी सोबत दिसून येते. पक्ष आणि आघाडीचा जर विचार केला आपण, टक्केवारी 48% ती महायुतीकडे. महायुतीमध्ये कोण कोण घटक पक्ष आहे हे आतापर्यंत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. 133 जागा ते राखू शकतात. मात्र महाविकास आघाडीला जर मनसेची साथ लाभली 47%, केवळ 1%चा फरक त्या ठिकाणी म्हणजे 106 जागा महाविकास आघाडी आणि मनसे राखू शकते. अपक्ष, त्यानंतर वंचित बहुजन आघाडी, MIM, सपा आणि आभासे यांच्यामध्ये काय होऊ शकतं ते आपण पाहतोय. सपा त्यातल्या त्यात एक महत्त्वाचा फॅक्टर ठरू शकतो. 6 जागा ते राखू शकतात.
म्हणजे हा डिफरन्स भरून काढण्यासाठी काय घडू शकतं याचा आपण प्रेडिक्शन यावेळेला करतोय. सुनीलजी, प्रेडिक्शन संदर्भामध्ये बोलत असताना हे देखील एक डेडली कॉम्बिनेशन होण्याची शक्यता केवळ आपल्याला पाहायला मिळते. मात्र याचा कितपत परिणाम त्या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना जाणवू शकतो? काय तुमचं प्रेडिक्शन यावेळेला सांगतंय? ओपिनियन पोल मुंबईकरांनी दिलाय. छोटीशी दुरुस्त आहे त्याच्यामध्ये. निश्चित 133 सांगा. नाही 113 हवेत तिथं. 113. 133 नाही 113. सांगा. म्हणजे आपल्याकडे आकडेवारी कशी आहे, 48% महायुतीला मतं मिळतील, त्यांना त्या ऑगस्टमध्ये 113 जागा मिळतील. बरोबर आहे. मविया प्लस मनसे म्हणजे काँग्रेस, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना प्लस मनसे 47% आणि 106 म्हणजे फक्त 7 जागांनी महायुती आघाडीवर असेल. बरोबर. परंतु MIM 1 जागा, सपा 1 आणि अखिल भारतीय सेना म्हणजे गीता गवळी या असे हे असतील 6. सपा हा महाविकास आघाडीचा भाग आहे म्हणजे ते तिकडे जातील म्हणजे 112. 1 जागा MIM ती भाजप शिवसेनेच्या विरोधात जाणार म्हणजे 113 असं गणित सध्या असू शकतं इथं सद्यस्थितीमध्ये. इंटरेस्टिंग आहे जर मनसे प्लस महाविकास आघाडी म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार यांचा पक्ष आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना असे एकत्र येऊन जर निवडणूक लढली तरच इथं चुरशीची लढत होईल. अन्यथा सद्यस्थितीमध्ये भाजप, शिवसेना, शिंदे यांचं पारडं जड दिसतंय स्पष्टपणे महानगरपालिका. बरोबर आहे सुनीलजी, तुम्ही जसं म्हणालात की 113 जागा या त्या ठिकाणी या महायुतीला मिळू शकतात आणि त्यानंतर 106 जागा ज्या आहेत त्या मनसे आणि महाविकास आघाडी जर एकत्र आली तर डिफरन्स अतिशय कमी आहे, केवळ 1% आहे. मात्र महत्वाचा फॅक्टर जो आहे तो गीता गवळी यांच्या निमित्तानं गेम चेंजर ठरताना दिसतो का? 113 अशा प्रकारचं जर समीकरण मुंबईकरांना पाहायला मिळालं तर काय घडू शकतं या संदर्भातलं तर आपण आपलं प्रेडिक्शन दाखवलेलंच आहे. मात्र बृहन्मुंबई महापालिकेचा विचार करता त्याचा विस्तार आणि आर्थिक गणितं फार मोठी असतात. ही गणितं समजून घेत असताना विधानसभा निहाय प्रत्येक पक्षाला मिळत असलेल्या जागा, बृहन्मुंबई महापालिकेचा विचार करता त्याचा विस्तार आणि आर्थिक गणितं ही खरं तर फार मोठी आहेत. विधानसभा निहाय प्रत्येक पक्षाला मिळत असलेल्या जागा पाहूयात. मुंबई महापालिकेतील लोकसभा मतदारसंघांचा विचार केला तर त्यात उत्तर मुंबई लोकसभा, उत्तर पश्चिम मुंबई, उत्तर पूर्व मुंबई, उत्तर मध्य मुंबई, दक्षिण मध्य मुंबई आणि दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये विधानसभा निकाल जे आहेत किंवा त्या निहाय जे निकाल आहेत काय परिस्थिती नेमकी निर्माण होऊ शकते ते आपण समजून घेणार आहोत यावेळेला. तर विधानसभा न्याय प्रत्येक पक्षाला मिळत असलेल्या जागा नेमकं काय सांगतात? उत्तर मुंबई यामधलं एकंदरीतच काय परिणाम साधू शकतात? बोरिवली, दहिसर, मागाटणे, कांदिवली पूर्व, चारकोप आणि मालाड पश्चिम मध्ये काय घडू शकतं? उत्तर मुंबई पाठोपाठ आता वळूयात आपण उत्तर मुंबई लोकसभेची ही आकडेवारी पाहिल्यानंतर पुढच्या प्रभागाकडे. त्यानंतर उत्तर पश्चिम मुंबई यामध्ये येते जोगेश्वरी, दिंडोशी, गोरेगाव, वर्सोवा, अंधेरी पश्चिम आणि अंधेरी पूर्व. त्या ठिकाणी देखील कशा प्रकारे आकड्यांची चुरस पाहायला मिळते ती म्हणजे भाजप, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरेंची आणि शिवसेना खरी चुरस त्या ठिकाणी आहे. आणि एकूणच आपण शेवटच्या भागामध्ये देखील पाहतोय की उत्तर पूर्व मुंबईमधल्या मुलुंड, विक्रोळी, भांडू, पश्चिम घाटकोपर पूर्व, मानखुर्द आणि शिवाजीनगर काय बलाबल त्या ठिकाणी असू शकते, कशा प्रकारे जागा त्या ठिकाणी निवडून येण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढचा आणखी एक मुद्दा तो म्हणजे उत्तर मध्य मुंबई संदर्भातला. उत्तर मध्य मुंबईमध्ये काय काय येतं तर विलेपार्ले, चांदिवली, कुर्ला, कलिना, वांद्रे पूर्व आणि वांद्रे पश्चिम. उत्तर मध्य मुंबईमधील देखील आकडेवारी आपण भाजप, शिवसेना, उबाठा म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस यामध्ये आपण ते विभागून घेतलेलं आहे. दक्षिण मध्य मुंबईचं देखील चित्र आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहतोय. दक्षिण मध्य मुंबईत कोण कोण येतं तर अणुशक्तीनगर, चेंबूर, धारावी, सायन, कोळीवाडा, वडाळा, माहीम यांचा त्यामध्ये समावेश होतो. मग येते दक्षिण मुंबई. दक्षिण मुंबई म्हणजेच वरळी, शिवडी, भायखळा, मलबार हिल, मुंबादेवी, कुलाबा म्हणजे जो एलिट क्लास म्हणून मुंबईचा ओळखला जात असतो, साऊथ बॉम्बे ज्याला आपण म्हणत असतो, त्या ठिकाणी देखील कुणाचं प्राबल्य आहे ते दाखवण्यासाठी चार्टमधल्या 2 महत्त्वाच्या आकडेवारी या अतिशय महत्त्वाच्या आपल्याला पाहायला मिळतात. तर एकंदरीतच विधानसभा न्याय प्रत्येक पक्षाला मिळत असलेल्या जागा काय सांगताना दिसतात? सुनीलजी, मी आपल्याकडे येतो थोडंसं. विधानसभा निहाय असलेल्या जागा आपण पाहिल्या, लोकसभा निहाय देखील आपण जागा ज्या आहेत त्याचा ओपिनियन पोल घेण्याचा प्रयत्न केला. मात्र मुंबईचा जर आपण विचार केला तर मुंबईमध्ये विविध भाषिक लोक राहत असतात, विविध प्रांतातून आलेले लोक राहत असतात आणि प्रत्येकाचा आपल्या समाजाकडे असलेला ओढा असेल किंवा आपण कुठल्या क्लासमध्ये राहतोय म्हणजे वेस्टर्न रिजनला राहतोय आपण, सेंट्रल रिजनला राहतोय आपण, साऊथ बॉम्बेमध्ये राहतोय आपण, याचा या मतप्रक्रियेवरती प्रचंड प्रमाणामध्ये परिणाम होताना दिसतो. आपला ओपिनियन या संदर्भामध्ये काय आहे? ओपिनियन पोलची मला आकडेवारी तुमच्याकडून एक्सप्लेन करून हवी.
लोकसभा निहाय जर परिस्थिती पाहिली तर उत्तर मुंबईमध्ये भाजपला सर्वाधिक जागा मिळत आहेत. हां. 27 जागा मिळत आहेत. याचं मुख्य कारण म्हणजे बोरिवलीमध्ये 7 पैकी 6 जागा मिळत आहेत. दहिसरमध्ये 7 पैकी 5 जागा मिळत आहेत. कांदिवली पूर्ण 8च्या 8 जागा भाजपला मिळताना दिसत आहेत. बरं. चारकोपमध्ये 6 पैकी 5 जागा मिळताना दिसत आहेत भाजपला. आणि मालाडमध्ये 3 भाजप आणि 3 काँग्रेस. इथं शिवसेना शिंदे यांची शिवसेना जी आहे त्यांना 4 जागा मागाठाणेमध्ये मिळताना दिसत आहेत. बरं. म्हणजे ओव्हरऑल जर आपण उत्तर मुंबईचं पाहिलं तर 32 जागा 42 पैकी हा शिवसेना भाजप महायुतीला मिळताना दिसत आहेत. आणि इथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे त्यांना फक्त 5 जागा आणि काँग्रेसला 3 जागा त्याही मालाडमध्ये मिळताना दिसत आहेत. आता त्यानंतर उत्तर पश्चिम लोकसभा इथं टोटल 41 जागा आहेत, वॉर्ड आहेत. त्यापैकी 16 ठिकाणी भाजप, 14 ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची आणि 10 जागा शिवसेना शिंदे यांची, 1 जागा काँग्रेस. म्हणजे इथे सुद्धा भाजपला अधिक जागा मिळतात परंतु शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांना थोडेसे अधिक इथं जागा मिळताना दिसत आहेत. त्याचं जोगेश्वरीमध्ये 3 जागा भाजपला, 3 जागा शिवसेना शिंदे आणि 5 जागा दिंडोशीमध्ये मिळत आहेत ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना. आणि गोरेगावमध्ये 4 जागा भाजप, 2 जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. वर्सोवामध्ये 3 जागा भाजप, 2 जागा शिवसेना, 1 जागा काँग्रेस. आणि अंधेरी पश्चिममध्ये 3 भाजप, 4 शिवसेना उभाटा अशा पद्धतीने मिळतात. अंधेरी पूर्वमध्ये तसंच आहे. मुलुंड आता उत्तर पूर्व मुंबई इथं मात्र पुन्हा एकदा भाजपचा प्रभाव दिसतोय. 39 वॉर्ड आहेत. 39 पैकी 16 ठिकाणी भाजपला इथे आघाडी मिळताना दिसते. 9 ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, 5 शिवसेना शिंदे यांची, 1 काँग्रेस, 1 शरद पवार गट, 1 मनसे, जी मनसेला एकमेव जागा मिळते ती इथे 1 मिळताना दिसते. MIM 1, 5 सपा. आता मुलुंडमध्ये 6च्या 6 जागा भाजपला जात आहेत. विक्रोळीमध्ये 2 भाजप, 2 शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, 1 शिवसेना शिंदे आणि 1 शरद पवार गटाला. भांडूप पश्चिममध्ये 2 भाजप, 2 शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, 1 शिवसेना शिंदे, 1 काँग्रेस आणि 1 मनसे. भांडूप पश्चिममध्येच फक्त राज ठाकरेंच्या मनसेला इथं जागा मिळते. घाटकोपर पश्चिममध्ये उबाठाना जास्त जागा मिळत आहेत. घाटकोपर पूर्वमध्ये भाजप जास्त मिळत आहे परंतु 1 उबाठाला आणि 1 शिवसेनेला जागा जाते. मानखूर शिवाजीनगर इथे 5 जागा सपाला मिळताना दिसत आहेत. अच्छा. इथे आणि सपाचा इथं प्रभाव आहे आणि तो सातत्याने दिसत आलेला आहे. उत्तर मध्य मुंबई इथे मात्र 37 पैकी 11 भाजप, 11 शिवसेना उबाठा, 6 शिवसेना आणि 6 काँग्रेस, 3 अजित पवार गट. ज्या 3 जागा अजित पवार गटाला मिळत आहेत त्या उत्तर मध्य मुंबईमध्ये मिळत आहेत. त्या कुर्लामध्ये 2 जागा अजित पवारांना आणि 1 जागा वांद्रे पूर्वमध्ये. विलेपार्लेमध्ये इंटरेस्टिंग आहे, 3 जागा भाजप, 2 जागा उबाठा शिवसेना आणि 1 जागा काँग्रेस. चांदिवलीमध्ये 5 जागा शिवसेना शिंदे यांना मिळताना दिसत आहेत. अच्छा. कुर्लामध्ये 1 भाजप, 1 उबाठा, 1 शिवसेना शिंदे, 1 काँग्रेस आणि 2 जागा अजित पवार गटांना. कलिनामध्ये 1 जागा भाजप, 2 जागा शिवसेना उबाठा, 2 जागा काँग्रेस आणि वांद्रे पूर्वमध्ये 4 जागा उबाठाला. म्हणजे इथं सर्वात चांगलं परफॉर्मन्स मिळतोय. वांद्रे पश्चिममध्ये आशिष शेलारांचा मतदारसंघ 3 जागा भाजपला, 1 उबाठा आणि 2 जागा काँग्रेसला मिळताना दिसत आहेत. आता पुढचा जो हे आहे लोकसभा मतदारसंघ तो आहे दक्षिण मध्य मुंबई. इथे ज्या जागा आहेत ना त्या टोटल 36 आहेत. त्यापैकी 9 जागा भाजपला, 17 शिवसेना उबाठा. इथं शिवसेना उबाठाचा परफॉर्मन्स चांगला आहे. 6 जागा शिवसेनेला, 4 जागा काँग्रेसला. आता इथं अधिक जागा मिळण्याचं कारण उबाठाला अणुशक्तीनगरमध्ये 3 जागा मिळतात. तिथं भाजप 1 आहे, 2 शिवसेना शिंदे आहेत. चेंबूरमध्ये 3 जागा मिळत आहेत उबाठाला, 2 जागा भाजप आणि 1 जागा काँग्रेसला आहे. धारावीमध्ये 7 जागा आहेत त्यापैकी 5 जागा उबाटाला मिळतात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना आणि फक्त 2 जागा काँग्रेसला. धारावी काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. वर्षा गायकवाडांचा तिथं प्रभाव आहे तरी सुद्धा उबाटाला इथं जागा जास्त मिळत आहेत. सायन कोळीवाडा 4 भाजप, 2 उबाटा आणि माहीममध्ये 1 भाजप, 3 शिवसेना उबाटा, 1 शिवसेना. म्हणजे माहीम दादर जो महत्वाचा मतदारसंघ आहे तिथं उबाटाला जास्त जागा मिळताना दिसतात. वडाळामध्ये 1 भाजप, 1 उबाटा, 3 शिवसेना, 1 काँग्रेस अशा पद्धतीने. आता दक्षिण मध्य मुंबई या ठिकाणी टोटल जागा आहेत 32. त्यापैकी 10 भाजप, 15 शिवसेना उबाटा, 1 शिवसेना शिंदे, 4 काँग्रेस, 1 सपा आणि 1 अभासे. म्हणजे अखिल भारतीय सेनेची जी गीता गवळीची जागा इथं मिळते. वरळीमध्ये 6च्या 6 जागा उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला मिळत आहेत. शिवडीमध्ये 5च्या 5 जागा उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला मिळत आहेत. भायखळामध्ये 1 भाजप, 3 उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना, 1 सपा, 1 अखिल भारतीय सेना.
आणि मलबार हिलमध्ये ज्या 5 जागा आहेत त्यापैकी 4 भाजप, 1 शिवसेना उभाटा, मुंबादेवीमध्ये 2 भाजप आणि 3 काँग्रेस, कुलाबामध्ये 3 भाजप, 1 शिवसेना आणि 1 काँग्रेस, अशा पद्धतीने टोटल दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाची परिस्थिती. टोटल जर पाहिलं तर आत्ताच्या घडीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना ज्या जागा मिळत आहेत त्या मुख्य करून मुंबई दक्षिण, नंतर दक्षिण मध्य मुंबई, उत्तर मध्य मुंबई या ठिकाणी जागा चांगल्या मिळताना दिसतात. बाकी त्या ठिकाणी त्यांचं प्राबल्य इथं मिळतंय. बाकी इतर ठिकाणी त्या मानाने उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला पाठिंबा मिळताना दिसत नाहीत. सर्वकडे भाजपला चांगली चांगल्या जागा मिळताना दिसत आहेत. शिवडी, वरळी वन साईड भाजप उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला मिळत आहे. बाकी उर्वरित ठिकाणी त्याप्रमाणे तो पाठिंबा मिळताना दिसत नाहीये. बरोबर आहे सुनीलजी, ज्या प्रकारे तुम्ही सगळं एक्सप्लेनेशन दिलं. आता जे उमेदवार यावेळेला आपला हा ओपिनियन पोल पाहत असतील त्यांच्या मनात धडधडी निर्माण झालेली असेल, तशीच धडधड जी आहे ती प्रत्येक पक्षाच्या मनात असेल. कारण या ओपिनियन पोलच्या माध्यमातून का होईना मात्र कशा प्रकारे उमेदवारांची पेरणी करता येऊ शकते, काय नेमकं घडू शकतं याचा अंदाज लावण्यासाठी हा ओपिनियन पोल सर्वच राजकीय पक्षांसाठी अतिशय महत्त्वाचा, जो लोकशाही मराठीनं दिवाळीपूर्वीच आपल्या सगळ्यांसमोर सादर केलेला आहे. पुढचा महत्त्वाचा मुद्दा त्याकडे वळतोय आपण यावेळेला. मुंबई महापालिका निवडणुकीच्या लोकशाही मराठी आणि श्री मीडिया रिसर्चच्या या ओपिनियन पोलमध्ये प्रत्येक पक्षाला वॉर्ड निहाय मिळत असलेली रेटिंग किंवा टक्केवारी आणि मग जागांचा अंदाज काय, त्यावर चर्चा करण्याआधी काय सांगतोय ओपिनियन पोलचा अंदाज, त्यावर आपण आता नजर टाकणार आहोत आणि त्यानंतर लगेच चर्चाही करणार आहोत. तर प्रत्येक पक्षाला मिळत असलेली वॉर्ड निहाय रेटिंग आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर पुन्हा एकदा आहे. यावेळेला भाजप 33%, उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना 30%, शिवसेना 13%, काँग्रेस 13%, अजित पवार गट 1%, शरद पवारांची राष्ट्रवादी 1%, मनसे 6%, MIM 1%, सपा आणि आभासे या ठिकाणी सपाला 2% आणि फक्त केवळ 1 जागा जी गीता गवळींची म्हणून ओळखली जाताना दिसतेय त्यांची आपण आकडेवारी यावेळेला पाहतोय. भाजपला एकूण जागांपैकी 89 जागा राखता येऊ शकतात. वॉर्ड निहाय रेटिंगची ही आकडेवारी आपण पाहतोय. त्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना 71 जागा, शिवसेना शिंदेंची 35 जागा, काँग्रेस 20, अजित पवारांच्या गटाला 3 जागा, शरद पवारांना 1 जागा, मनसेला 1 जागा, MIMला 1, सपाला 5 जागा आणि गीता गवळींची 1 जागा. अशा प्रकारचं हे चित्र वॉर्ड निहाय रेटिंग मध्ये आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतंय. त्यानंतर पुढचं आणखी एक महत्त्वपूर्ण आपण ग्राफिक्स यावेळेला पाहणार आहोत. प्रत्येक पक्षाला कशा प्रकारे वॉर्ड निहाय रेटिंग मिळणार आहे हे तर आपण पाहिलं. एकंदरीतच जे वॉर्ड्स आपण पाहतोय की वॉर्ड निहाय रेटिंग प्रत्येक पक्षाला मिळत असणारी ही देखील आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती आहे. हा सगळा जो आकडेवारीचा खेळ आहे तो पाहण्यासाठी थोडा वेगळा वाटताना दिसतोय, कारण वॉर्ड निहाय रेटिंग हे महत्त्वाचं आहे. वॉर्ड 1 पासून ते 227 पर्यंतची खरं तर ही आकडेवारी आहे जी आपण टेलिव्हिजन स्क्रीनवरती रँडम आपल्या सर्व प्रेक्षकांना पाहता येणारच आहे. मात्र वॉर्ड निहाय रेटिंगचा ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला या 227 ज्या जागा आहेत, वॉर्ड निहाय जे रेटिंग आहे त्यामध्ये नेमकं काय घडू शकतं या संदर्भातली चर्चा सुनीलजी मी आपल्याबरोबर करणार आहे. सुनीलजी, वॉर्ड निहाय रेटिंग आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती यावेळेला प्रेक्षकांना थेटपणे पाहायला मिळतंय. हळूहळू करत त्याच्या नोंदी देखील ते घेतील. आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती देखील त्यांना ही आकडेवारी सगळी पाहायला मिळणार आहे. मात्र सुनीलजी, 227 वॉर्ड ज्यावेळेला त्या ठिकाणी प्रत्येकाला आपल्या पक्षाला त्या ठिकाणी खूप जागा जिंकण्याची तयारी करावी लागणार आहे. आपला तगडा उमेदवार त्या ठिकाणी द्यावा लागणार आहे आणि त्यानंतर होणारी काटेकी टक्कर ही मुंबईकरांच्या पारड्यामध्ये पडेल. कारण मुंबईकर ठरवणार आहेत की मुंबईचा किंग कोण, मुंबईच्या महापालिकेवरती झेंडा नेमका कुणाचा, कुठल्या पक्षानं काय केलेलं आहे आणि काय केलं नाही आहे याचा सगळा हिशेब मुंबईतले मतदार करताना दिसून येतील. मात्र वॉर्ड निहाय रेटिंग जे आपण पाहिलं 227 वॉर्ड संदर्भातलं, मला आपल्याकडून एक्सप्लेनेशन हवं आहे की मुंबईचं एकंदरीत ओव्हरऑल पिक्चर काय असू शकेल. मुंबईचं पिक्चर आजच्या घडीला भाजपला अनुकूल आहे. मोठ्या प्रमाणावरती भाजपला सध्या 89 जागा मिळताना दिसत आहेत. आता इथून जसं वातावरण तापेल त्या पद्धतीने जर अजून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडचे काही तगडे उमेदवार जर त्यांच्याकडे गेले तर कदाचित ते नुकसान भाजपला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेला होऊ शकतं. आत्ताच्या घडीला शिवसेनेकडे स्वबळावर विजय होणारे उमेदवार त्या प्रमाणात मोठे नाहीत. आता मागच्या वेळेस भाजपला 22 जागा मिळाल्या होत्या, आता 89 जागा मिळताना दिसत आहेत आणि शिवसेनेला 84 मिळाल्या होत्या ते 71, म्हणजे 13 जागा शिवसेनेचं कमी होताना दिसत आहेत. आता याच्यामध्ये आपण वॉर्ड निहाय जी आकडेवारी दाखवली ना ती मागील जे उमेदवार निवडणूक रिंगणात होते त्यांना
किंवा लोकांमध्ये जे लोकांनी आम्हाला सांगितलं त्या पद्धतीने आम्ही ते लोकांकडनं काढलेले आहेत. तर ते काही उमेदवारांचे नावं तेजस्विनी घोसाळकर 1 मध्ये आघाडीवर आहे, त्यामध्ये नंतर सुजाता पाटेकर वॉर्ड नंबर 4 मधून आघाडीवर आहेत, नंतर हरीश छेडा भाजपचे पुढे आहेत, शिवानंद शेट्टी भाजपचे वॉर्ड नंबर 9 मधून आघाडीवर आहेत, जितेंद्र पाटील वॉर्ड नंबर 10 मधून आघाडीवर आहेत, शिवसेना शिंदेचे रिद्धी खुरसुंगे आघाडीवर आहेत, गीता सिंघम सध्या पुढे आहेत, विद्यार्थी सिंह यांचा प्रचंड प्रभाव आहे भाजपचे. वॉर्ड नंबर 13 मध्ये त्यांचा एक बोरिवलीचा हा वॉर्ड आहे, बोरिवलीमध्ये भाजप स्वीप आउट करताना दिसतंय. नंतर शुभदा गुडेकर वॉर्ड नंबर 19 मध्ये त्या सध्या पुढे आहेत. म्हणजे असं जर पाहिलं तर 227 उमेदवार माझ्याकडे आहेत, आपण त्याच्यावर बोलू शकतो सगळ्या गोष्टी. बरोबर आहे. रॅन्डम काही सांगायचं तर त्यामध्ये प्रतिभा गिरकर यांचा प्रभाव आहे वॉर्ड नंबर 21 मध्ये. तो चारकोप मधला वन साइड ती जागा आहे भाजपसाठी. म्हणजे माधुरी भोईर 25 मधून आघाडीवर आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या. मागाठाणे मधला तो वॉर्ड आहे. एकंदर जर परिस्थिती पाहिली तर प्रत्येक वॉर्डने आपण सगळ्या गोष्टी काढल्यात, म्हणजे बारकाईने काम केलेलं आहे. वॉर्ड नंबर 29 मध्ये सागर सिंह भाजपचे आघाडीवर आहेत, 32 मध्ये शिवसेना शिंदे यांचे अजित भंडारीवर आघाडीवर आहेत सध्या. तर 33 मध्ये काँग्रेसचे वीरेंद्र चौधरी आघाडीवर आहेत. आपण हे असं बारकाईने प्रत्येक गोष्ट केलेली आहे. आत्ताच्या घडीला जर आपण संपूर्ण मुंबई महानगरपालिकेचं जर परिस्थिती पाहिली तर मनसे त्या प्रमाणात स्ट्रॉंगली पुढे येताना दिसत नाहीये. मनसे उद्धव बाळासाहेब ठाकरेंची युती झाल्यानंतर कदाचित एक भावनिक वातावरण तयार होऊन मराठी मतदार मोठ्या प्रमाणावर त्यांच्यासोबत जाईल का, हा मोठा प्रश्न सध्या तो आमच्या सर्व्हेमध्ये दिसत नाहीये. काँग्रेसचं अस्तित्व डे बाय डे त्यांचा जो जनाधार आहे तो कमी होताना दिसतोय. आता साधारण फक्त 13% काँग्रेस आहे. काँग्रेस समोर मोठा यक्ष प्रश्न आहे, बिहारच्या निवडणुकीच्या धर्तीवर मनसे सोबत जायचं की नाही. माझ्या अंदाजानुसार बिहारच्या निवडणुकीपर्यंत काँग्रेस यावरती आपली भूमिका स्पष्ट करणार नाही, त्यानंतर पर्यायच नाहीये. मनसे, काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार एकत्र येऊनच इथं लढावं लागेल. अन्यथा भाजप, शिवसेना शिंदे आणि अजित पवार इथे आघाडीवर राहतील एवढं मात्र निश्चित. बरोबर आहे. प्रत्येक पक्ष हा आपापल्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी, मुंबई महापालिकेला टार्गेट करण्यासाठी आणि त्यावरती आपला झेंडा फडकवण्यासाठी सुसज्ज होत असल्याचं दिसतंय. दिवाळीपूर्वी दाखवलेला हा सगळ्यात आधी जो ओपिनियन पोल आहे तो लोकशाही मराठी आणि श्री मीडिया रिसर्चचा हा ओपिनियन पोल आपण महाराष्ट्रातल्या जनतेसमोर, मुंबईकरांसमोर देखील मांडलेला आहे. आणि त्यानंतर तो म्हणजे मुंबई महापालिकेच्या निवडणुकांमध्ये निकालाचे अनेक मुद्दे आणि प्रचाराचे अनेक मुद्दे आपल्याला पाहायला मिळतील. त्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे मराठी विरुद्ध उत्तर भारतीय असेल किंवा मुस्लिम मतदारांचा एक फॅक्टर अतिशय महत्त्वाचा असतो, कारण मुंबईमध्ये सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी राहत असतात. मात्र मत देत असताना कोण कोणत्या पक्षाकडे वळलेलं आहे हे आत्ता सांगता येणं शक्य नाही आहे, कारण ज्या मुद्द्यांवरती या निवडणुका लढवल्या जातील त्यानंतर खऱ्या अर्थानं मतदार राजा जो आहे तो वाटला जाणार आहे. कोणाचा ओढा कोणत्या पक्षाकडे असेल हे देखील स्पष्टपणे दिसणार आहे. विकासाचा मुद्दा असेल, मुंबईकरांच्या अनेक समस्या असतील, मग त्या ट्रॅफिक असेल किंवा वाहतुकी संदर्भातल्या समस्या असतील, कोणता पक्ष आणि त्यांचे मतदार ते राखण्यामध्ये यशस्वी ठरतील असं आपलं प्रेडिक्शन सांगतं. आता याचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की मुस्लिम मतदारांना ज्यावेळेस आम्ही विचारलं की मनसे महाविकास आघाडी सोबत गेली तर आपलं मत काय, तर मुस्लिम मतदार हा मोठ्या प्रमाणावर राज ठाकरे यांच्यावरती नाराज आहे. तो आपली नाराजी तीव्रपणे व्यक्त करतो, कारण राज ठाकरे यांची भोंग्याविषयीची जी भूमिका होती प्रखर होती त्याचा फटका कदाचित बसू शकेल. अर्थात उत्सुकता आहे की मुस्लिम मतदार तर महाविकास आघाडीत मनसेसोबत गेल्यानंतर तो निर्णय काय घेतोय पाहणं. मग अशा परिस्थिती MIM ला फायदा होतोय का, सपा जर यांच्यासोबत नसेल तर सपाला फायदा होईल का, किंवा बंडखोर किंवा अपक्ष मुस्लिम उमेदवारांना. परंतु आत्ताच्या घडीला तरी मुस्लिम मतदार मोठ्या प्रमाणावर महाविकास आघाडी सोबत जाताना दिसतोय. मराठी मतदार मात्र या 3 पक्षामध्ये विभागला गेलेला आहे. म्हणजे भाजप 4 पक्षामध्ये भाजप, शिवसेना आणि शिंदे यांची शिवसेना, या 3 पक्षामध्ये विशेषतः मराठी मतदार विभागला गेला. उत्तर भारतीय मोठ्या प्रमाणावर भाजपसोबत आहे. गुजराती, मारवाडी हा सुद्धा भाजपला पाठिंबा देताना दिसतोय. म्हणजे जातीन्याय जर आपण परिस्थिती पाहिली तर मुस्लिम मतदार राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्या सोबत गेल्यानंतर काय होईल. आणि दुसरं शेवटचं की उद्धव ठाकरे यांना जर आगामी महानगरपालिका ताब्यात घ्यायची असेल तर मनसेला सोबत घ्यावंच लागणार आहे, काँग्रेसला त्यासाठी राजी करावंच लागणार आहे. त्याशिवाय ही निवडणूक त्यांच्यासाठी सोपी नाहीये. बरोबर आहे सुनीलजी. इतक्या कमी वेळामध्ये आपण एकंदरीतच मुंबई महापालिकेचा निकाल आणि ओपिनियन पोल काय असू शकतो याचा अंदाज वर्तवणारा हा रिसर्च आणि सर्वे आपल्या सर्व प्रेक्षकांसमोर मांडला, त्यासाठी तुमचे धन्यवाद. खरं तर मुंबई महापालिका निवडणुकीच्या या रणसंग्रामामध्ये कोण मुंबईचा किंग मेकर ठरणार आहे, कुणाच्या हाती
महापालिकेच्या आणि सत्तेच्या चाव्या जाणार आहे यावरती आमचं देखील लक्ष असणारच आहे. तुर्तास ज्यांनी टेलिव्हिजन स्क्रीनवरती आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी मिस केलेला असेल त्यांच्यासाठी तो निश्चितच आम्ही सोशल मीडियावरती देखील अपलोड करणार आहोत. सोशल मीडियावरती आकडेवारी संदर्भातले जे सगळे ग्राफिक्स आहेत तेही तुम्हाला सगळ्यांना पाहायला मिळणार आहे. तत्पूर्वी आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.